चला आज आपण पाहूया मी बनवते जुन्या पद्धतीची घरगुती कारल्याची चटणी। तर इथे आपण एक पाव कारले घेतले, मी ते बारीक चिरून घेतले। हे असे कोवळे कारले चांगले, त्याला मीठ लावून ठेवलं मी 2-3 तास, कारण त्याचा कडवटपणा मग कमी होतो आणि छान चटणी होते। मग चटणी खायला चांगली लागते, चवदार। असं मीठ लावून ठेवून दिलं। नंतर मग संध्याकाळी पाण्याने 2 ते 3 वेळा मी ते चांगलं धुवून घेतलं। हे असं 2-3 वेळा आपण धुवून घ्यायचं पाण्याने। बारीक 2-3 कांदे चिरले मी, संबार चिरून ठेवला। कढईमध्ये गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकले, त्यात जिरे मोहरी टाकली फोडणीसाठी। एकदम साध्या पद्धतीची आहे ही चटणी। त्यानंतर कांदा टाकला परतवायला। अशा प्रकारे कांदा छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा। लगेच कारले यामध्ये ह्या बारीक चिरलेले त्यामध्ये टाकायचे, पिळून घ्यायचे चांगले पाण्यातून। त्याच्यानंतर हे असे एक 5-6 मिनिटं चांगलं परतून घ्यायचे। थोडा गॅस कमीच ठेवायचा। चांगले परतल्यानंतर मग त्यामध्ये सर्व साहित्य टाकायचं, मसाला, हळद, गरम मसाला, धना पावडर। अशा प्रकारे पुन्हा सर्व एकत्र परतून घ्यायचं। मीठ टाकायचं, थोडंच टाकायचं, कारण कारल्याला मीठ आपण अगोदर पण लावलेलं असतं, त्यामुळे थोडं कमीच टाकायचं। त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली मी चिरून। सगळं एकत्र परतून घ्यायचं परत। थोडासा पाण्याचा शिपका मारायचा, जास्त नाही। सर्व परत एकदा परतून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं एक 5-1 मिनटं, एक मंद आचेवरती। चला आता कारल्याची चटणी तयार आहे। मी सोबत ज्वारीची भाकरी टाकली। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। धन्यवाद।